तर उद्धव ठाकरे यांनी टीकेचा नीच स्तर गाठलेला आहे असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय। आता आपण पेंग्विन आणले त्याच्यामुळे लाखो पर्यटक तिकडे वाढले, नक्कीच मला त्याचा अभिमान आहे। आणि पेंग्विन आणल्यानंतर काही पेंग्विनच्या बुद्धीची आणि उंचीची माणसं आपली टीका करते ते सोडून द्या, पण ॲनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप, आणि तो आज येऊन गेला इकडे, भूमिपूजन करून गेला। त्यानं मुंबई गिळायची। बरं, गिळणार ती गिळणार, तुला कशी गिळून देतो बघतो। नाही, तुझं पोट फाडून बाहेर आलं तर नावाचं नाही। आमच्या जीवावर मुंबई महापालिकेत सत्ता घेतली, आयत्या बिळावर नागोबा उद्धवजी। मग राज्यामध्ये आमच्या जीवावर, आमच्या मेहरबानीवर सत्तेत बसलात, आयत्या बिळावर नागोबा। मग तुम्ही काँग्रेसच्या मदतीला दिल्लीला कुर्निसात घालून महाराष्ट्र विकास आघाडीत जाऊन मुख्यमंत्री पद घेतलं, आयत्या बिळावर नागोबा। आणि आता कुठेतरी शिवतीर्थाकडे जात आहेत, हे सुद्धा आयत्या बिळावर नागोबा असं आम्ही म्हणायचं का, हा आमचा प्रश्नचिन्ह आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत जोडलेले आहेत। शुभम, तुम्ही एक दिवसापूर्वी हा मेळावा कव्हर केलेला होता। या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक भाषा वापरली होती, भाजपावर जोरदार टीका केली होती, आणि त्याला आता एकनाथ शिंदे यांनी सुद्धा उत्तर दिलेलं आहे आणि भाजपाकडून सुद्धा उत्तर आलेलं आहे। काय काय नेमकं दिवसभरात घडल्या राजकारणात? जगदीश, खरं तर काल निर्धार मेळावा हा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने, शिवसेना पक्षाने घेतला होता, आणि त्यामध्ये मात्र आदित्य ठाकरे यांनी विश्लेषण केलं होतं सर्व मतचोरीवर। त्यांनी एक तिथे प्रदर्शन केलं होतं की कशा पद्धतीने मतचोरी होत आहेत। पण त्यानंतर त्या ठिकाणी पक्षप्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे उद्धव ठाकरे आहेत त्यांचं भाषण झालं, आणि त्यांनी टीका जी आहे ती थेट अमित शहा यांच्यावर केली की अमित शहा यांना मुंबई गिळायची आहेत, ॲनाकोंडा ते आहेत। इतकंच नव्हे तर पेंग्विन वरनं देखील त्यांनी जे आहेत चांगलेच निशाणे साधलेले आहेत। पण अजूनपर्यंत तो नेमका निशाणा कोणता होता, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर होता की शिवसेनेच्या काही नेत्यांवर होता, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांवर, असा प्रश्न जो आहे तो अजून प्रलंबित आहे की नेमका त्यांचा रोष पेंग्विन म्हणून हा कोणावर होता। पण इतकं सगळं जरी असलं तरी केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्यावर त्यांनी टीका केली। आणि त्यानंतर आज जे आहे मंगळवार आहे, साप्ताहिक कॅबिनेट बैठक जी आहे ती मंत्रालयामध्ये होत असते। अर्थातच या बैठकीमध्ये सर्व मंत्रीगण या ठिकाणी येत असतात, आणि यामध्ये सगळ्यांनीच आपलं मत जे आहे याच्या विरोधात ते व्यक्त केलेलं आहे। एक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा मग आशिष शेलार असतील, अर्थातच बघायला गेलं तर सुद्धा यावर टीका झालेली आहे। शुभम, मी काही कारणास्तव तुम्हाला थांबवतोय, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार प्रवीण पुरोजे जोडलेले आहेत। प्रवीणजी, नेत्यांना आता प्राण्यांच्या उपमा देऊ लागलेले आहेत, याचा अर्थ निवडणुका जवळ आल्या तर? निश्चित मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ते 31 जानेवारी पर्यंत पूर्ण करायची आहे। सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाप्रमाणे निवडणूक आयोगानेही आपली तयारी सुरू केलेली आहे। दरम्यानच्या काळात शिवसेना आणि मनसे एकत्र आल्यामुळे या निवडणुकीला रंगत आली, कारण शिवसेना आणि मनसे एकत्र आल्यामुळे भीतीचं वातावरण विरोधकांमध्ये निर्माण झालेलं आहे। त्यातल्या त्यात महाविकास आघाडी जी आहे, या महाविकास आघाडी आणि हे दोन पक्ष यांच्यामध्ये समन्वय जरी नसला तरीही मुंबईतली मतं एकत्र करण्याच्या पाठीमागे मनसे आणि शिवसेना ज्या पद्धतीने आता कामाला लागलेली आहे, विशेषतः मुंबईतील मतदान नोंदणीमध्ये झालेला कथित घपला जो आहे, या घपल्याच्या निमित्तानं मनसे आणि शिवसेनेने जी आता मोहीम सुरू केली आहे, तपासणी मोहीम सुरू केली आहे, मतदार याद्या चेक करण्याचे जे काही मोहीम त्यांनी सुरू केली, त्याच्यामुळे विरोधक विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या मध्ये प्रचंड अस्वस्थता आहे। यामुळे जेव्हा संधी मिळेल त्या वेळेला एकमेकांच्या विरोधात टीका करण्याची संधी हे तिन्ही पक्ष सोडत नाहीत। विशेषतः शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये हे टीकास्त्र जे आहे ते गेल्या काही दिवसापासून, प्रामुख्याने मनसे आणि शिवसेना एकत्र आल्यापासून आणखीच वाढत गेलेलं आहे। हे जे आता आपण पाहतो की उद्धव ठाकरेंनी ॲनाकोंडाची दिलेली त्यांनी उपमा जी आहे, त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना ॲनाकोंडात पण त्या पद्धतीने जी काही भस्मासुराची जी काही दिलेली प्रतिक्रिया जी आहे ही पाहिली की हे दोन पक्ष जे आहेत एकमेकांच्या विरोधात किती टोकावर पोहोचलेले आहेत हे दिसून येतं। हे दोन्ही म्हणजे शिवसेनेकडून होणारी जी टीका असेल
आणि वरळीच्या परवा जे काही आहे आदित्य ठाकरेंनी वरळीचं जे प्रकरण जे आहे मत चोरीचं ते ज्या पद्धतीने काढून त्याला जे उत्तर देतात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी त्यांनी उत्तर दिल्यानंतरही जी क्रिया भारतीय जनता पक्षामधून सातत्याने सुरू आहे टीकेची ती अजिबात थांबायला तयार नाहीये. माजी प्रदेशाध्यक्ष जे आहेत बावनकुळे असतील किंवा मुंबईचे माजी शहर अध्यक्ष जे आहेत आशिष शेलार जे आहेत हे सातत्याने शिवसेनेच्या टीकेला जशाच तसं उत्तर देण्याचा प्रयत्न करतात. आता हे जे आहे आगामी निवडणुकीच्या काळापर्यंत या दोन पक्षांमध्ये हे टीकास्त्र जे आहे आणखीच वाढत जाईल. कारण म्हणजे हे आपल्या सर्वांसाठी बातमी असली तरीही मतदारांमध्ये हा संभ्रम निर्माण झालाय. नक्की काय होणार आहे? हे केवळ टीकेपुरतं थांबलं तर ठीकच आहे. हातवारी झाले किंवा हातघाई झाली तर त्याचे परिणाम मुंबईचा कायदा आणि सुव्यवस्थेवर पडेल. यामुळे एकमेकांवरची टीका या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी थांबवली पाहिजे असं सजग सूचना आपल्या वतीने आपण देऊ शकतो. एवढंच आपलं काम आहे. पण हे जे टीकास्त्र जे आहे ती सातत्याने वाढते खरी एक गोष्ट आहे. जी, मात्र टीकेचा स्तर आता हळूहळू खाली यायला लागलेला आहे. हे दोन भाऊ एकत्र आल्यामुळं महायुतीने याचा काही धसका घेतलाय किंवा महायुतीला याचा फटका बसू शकतो? निश्चितच आहे. मनसे आणि शिवसेना एकत्र आल्यामुळे या दोन्ही पक्षांची मतांची टक्केवारी जी आहे ही निश्चितच वाढलेली आहे. जी 28% होती शिवसेनेची मतं ती हे दोन्ही पक्ष जर एकत्र आले 2017ची निवडणूक पार पडली त्यावेळेला या दोन्ही पक्षांची एकत्रित केलेली मतं जी आहेत ती सरासरी 32% जातात. ही 32% जरी केली तरी भारतीय जनता पक्षाला त्याची बरोबरी करता येणार नाही. त्या पद्धतीने आता भारतीय जनता पक्षांची इथे वेगवेगळे प्रकल्पांचे उद्घाटन सुरू केलेली आहेत. मेट्रो प्रकल्पांची उद्घाटन सुरू केली. याच्या पाठीमागची भूमिका एकच आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबईतला मतदार आपल्याकडे आकर्षित झाला पाहिजे आणि या इलेक्शनचा किंवा या निवडणुकीचा जे काही फायदा जो आहे तो आपल्याला मिळाला पाहिजे. यासाठी भारतीय जनता पक्ष एनकेन प्रकारे प्रयत्न करायला लागलेला आहे. याचं कारण एकच आहे की मनसे आणि शिवसेना जर एकत्र आले तर मतांचं ते ध्रुवीकरण जे आहे ते निश्चितच चालेल आणि त्याचा परिणाम आपल्याला पडणाऱ्या मतांवर होईल. हे भारतीय जनता पक्ष जाणून आहे आणि त्याच्यामुळे थोडी अस्वस्थता महायुतीमध्ये पडली आहे. त्याचाच भाग म्हणजे जेव्हा अमित शहा मुंबईत आले त्यांच्यावरती उद्धव ठाकरेंनी टीका केल्यानंतर त्याला पहिलं प्रत्युत्तर जे दिलं ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी. हे अपेक्षा नव्हते. असं वाटत होतं की भारतीय जनता पक्षाकडून पहिलं उत्तर येईल पण तसं येण्याच्या ऐवजी एकनाथ शिंदेकडून आलं. कारण युतीमध्ये ही सगळी खलबती सुरू झालेली आहे. कारण शिवसेना आणि मनसेला रोखायचं कसं हे तिन्ही पक्षांमध्ये आतापासूनच तयारी सुरू आहे. त्याचाच भाग म्हणजे एकनाथ शिंदे याच्यामध्ये तोडून टाकणं असं आहे. ठीक आहे प्रवीण पुरोजी, खूप खूप धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल आणि केलेल्या विश्लेषणाबद्दल. तर उद्धव ठाकरे यांनी निर्धार मेळाव्यातून भाजपा अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली होती आणि या टीकेला आधी एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं. त्यानंतर भाजपाकडून सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देण्यात आलंय. वळूया पुढील बातमीकडे. राजकारणात काहीही योगायोगानं होत नसतं असं म्हटलं जातंय. आजच्या सर्वात मोठ्या राजकीय बातमीला हे लागू होत आहे. ते म्हणजे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला. या इन्स्टिट्यूटसाठी सरकारकडून